नमस्कार मैत्रिणींनो. आज मी तुम्हाला ज्या आपल्या केसाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत, म्हणजे केस गळणे, केस पांढरे होणे, केसात कोंडा होणे, केसाची चमक निघून जाणे, अशा ज्या केसाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्यासाठी घरीच आपण उपयुक्त असं आयुर्वेदिक तेल कसं बनवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी तुम्ही जर तुमच्याकडे जर पॅराशूटचं तेल आहे तर ते पॅराशूटचं तेलसुद्धा वापरू शकता किंवा घाण्याचं असं खोबरं तेल ते सुद्धा तुम्ही जर तुम्हाला मिळत असेल तुमच्या बाजारात तर तुम्ही तेही घेऊ शकता. त्यासोबत मी हे जास्वंदीची फुलं घेतलेली आहेत. जास्वंदीची फुलं हे केसासाठी खूपच उपयुक्त आहे. त्यासोबत तुम्ही जास्वंदीची पानंसुद्धा घेऊ शकता. त्यानंतरचं जे जिन्नस मी घेतले आहे ते म्हणजे मेथीचे दाणे. हे मेथीचे दाणे तुम्ही भिजवूनसुद्धा घेऊ शकता किंवा जर तुम्हाला जर कोरफडीचं मोठं पान जर उपलब्ध होत असेल तर ते कोरफडीचं मोठं पान घेऊन ते पान मधून कट करून त्याच्यामध्ये हे दाणे तुम्ही 2 ते 3 दिवस मोड येऊस्तर ठेवायचे आहे. हे असे मोड आलेले मेथीचे दाणे जर तुम्ही तेलात वापरलं तर ते आणखी फायदेशीर होईल. त्यासोबत मी हे काळे तीळ वापरले आहे म्हणजे तेलामध्ये टाकण्यासाठी. तसेच हा मी आवळा घेतला आहे, तोही केसासाठी खूपच उपयुक्त असा आहे. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं जे केसांच्यासाठी खूपच असं औषधी आहे. त्यासोबत मी कढीपत्ता वापरलेला आहे. हे कढीपत्ता केसांच्या वाढीसाठी खूपच फायदेशीर असे आहे. त्यानंतर मी हे कोरफड घेतलेली आहे. तसंच मी इथे एक कांदा घेतलेला आहे. काही लोकांना कांदा हा आवडत नाही, कारण कांद्याचा कधी खूपच असा उग्र वास येतो, त्यामुळे काही लोकांना कांदा आवडत नाही. पण कांदा हा केसासाठी खूपच फायदेशीर आहे. जर तो घेतला तर खूपच छान आहे, नाहीतर तुम्ही ऑप्शनलासुद्धा टाकू शकता. तसेच तुम्हाला जर तुमच्याकडे वडाच्या पारंब्या ज्या असतात, पावसाळा आल्यानंतर जे वडाच्या ज्या कोवळ्या पारंब्या असतात त्या कोवळ्या पारंब्यासुद्धा तुम्ही सुकवून चांगलं तेलामध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता. असं हे सर्व जिन्नस जर तुम्ही एकत्र करून तेलामध्ये त्याचा रंग बदलूस्तर म्हणजे थोडासा काळपट होऊस्तर जर तेल चांगलं उकळून घेतलं तर एक खूपच छान असं उपयुक्त तेल असं तुम्ही घरी बनवू शकता. आणि हे तेल नंतर तुम्ही गाळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही केसाच्या म्हणजे आरोग्यासाठी खूपच छान असं घरगुती तेल तुम्ही घरी बनवू शकता. तर तुम्हाला माझी ही माहिती कशी वाटली हे मला नक्की कळवा. धन्यवाद.